ते ऐका प्रजा होय पुढे विरंची म्हणे. म्हणजे ज्ञानोबा इथं असं म्हणतात की तैसी निजवृत्ती जे सांडे. निजवृत्ती म्हणजे आचार. आचार विचार जर का तुम्ही सांडून दिला, तुम्ही त्याप्रमाणे वागले नाही स्वधर्माप्रमाणे, तर काय होणार आहे माहिती आहे का? आत्मतत्व स्वतंत्र राहणार नाही. आणि जिथे स्वतंत्रता नसते तिथे मग सुखही समाधानही नाही आहे, असं ते आपल्याला सांगतायत. ठीक आहे. ऐका प्रजा हो हे पुढे. पुढे म्हणजे पुढे 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 आणखीन तो संकटात जाईल. विरंची. विरंची म्हणजे ब्रह्मदेव. विरंचीचा अर्थ काय आहे? ब्रह्मदेव. बघा, ब्रह्मदेवाला वेगवेगळे नावं आहेत. कमलनाथा म्हटलं आहे आहे का नाही? कमल जन्मनाथ असं म्हटलं. एकशे बारा. मनोनी स्वधर्म जो सांडिल, तया ते काळू दंडिल. चोरू मनोनी हरिल सर्वस्व तयाचे. जो स्वधर्म करणार नाही, त्याचं पालन करणार नाही, त्याला काळ काय करेल? चोर म्हणून त्याला शिक्षा दे. आता शिक्षा म्हणजे काय? त्याला समाधानच नाही कधी मिळणार. बघा, आयुष्यात अशी माणसं आहेत की भरपूर संपत्ती आहे पण समाधानी नाही. याचं कारणच एक आहे, ते स्वधर्म. बघा, मागे जिम कार्टर म्हणून प्रेसिडेंट होते. कशा कोणाचे? अमेरिकेचे. निवडणूक झाली म्हणजे ते नंतर त्यांचा कार्यकाळ संपला, तर त्यांनी राजस्थानमध्ये येऊन, म्हणजे आपल्या भारतामध्ये, त्यांनी काही गावं दत्तक घेतली. बघा, आता तो अमेरिकेचा विरोध, त्याची काही गरज नाही, पण त्यांनी राजस्थानामध्ये काही गावं दत्तक घेतली आणि तिथे खोल्या बांधल्या गरीब लोकांना. तर ते स्वतः गवंडी काम करत होते. हे तर मी थापी होती त्यांच्या. मी ते चित्र बघितलेलं आहे, म्हणजे खोटं नाही याच्यामध्ये. त्यांच्या हातात थापी होती आणि ते सगळे असे प्लॅस्टर करत होते. अमेरिकेचा प्रेसिडेंट. म्हणजे हे खरे कर्मयोगी आहेत खरे. पुढे बघा आता. मग सकळ दोष भवते, गिवसोनी घेते तयाते. रात्र समये स्मशानाते भूते जैसे. तर ज्ञानोबा आपल्याला इथं म्हणतात, जर का स्वधर्म सांडला तर सगळे दोष त्याला बघायला येतात. हां, सगळे दोष त्याच्या घरामध्ये लागतात. पितृदोष असेल, काय 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 नानाचे काय असेल ते, कारण त्याला समाधान भेटत नाही. तर कशाप्रमाणे? जसं रात्रीच्या समयी भूता असतात स्मशानामध्ये. आता आता ऐका ना, काही अंधश्रद्धा लोक रात्रीचं तिथे जाऊन हे म्हणजे राहतात. आता हा एक वेगळी गोष्ट आहे, परंतु ज्या अर्थी ज्ञानोबाराने लिहिले त्या अर्थी असू शकेल. आता तो जर त्याचा आपल्या काही क्रिटिसाईजचा विषय नाही आहे, फक्त उदाहरण एवढं घ्यायचं आहे आपल्या कामापुरतं, की त्याप्रमाणे सगळे दोष त्याला घेरतील. मग तो काय करतो माहिती आहे का? दोष आले ना हर्षे साहेब, मग तो बाबाच्या मागं लागतो. या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा, आणि त्याला आणखीन ते खड्ड्यातच घालतात. ते काय त्याला वर नाही येऊ देत. त्याच्याकडून काय करतात? ते पैसा उकळतात आणखी. म्हणजे बघा, हे सगळं दोषाचं सगळं हे आहे. स्वधर्म तुम्ही केला तर बाकी तिकडं काही होणार नाही ते तसं, पण आपण करत नाही. पुढे बघा आता. तैसे त्रिभुवनाचे दुःखे आणि नानाविध पातके. दैन्य जात तितुके तेथीची वसे. तर ज्ञानोबा म्हणतात की नुसतं पृथ्वीवरचं दुःख नाही साहेब, तर त्रिलोक्याचं म्हणजे पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग याच्यातलं सर्व दुःख त्याच्या वाट्याला येतं. आणि नाना प्रकारची पापं, दैन्य हे त्याच्या घरामध्ये घुसतं, त्याला समाधान देत नाही. आणि याचा परिणाम असा आहे. म्हणून स्वधर्म हा आपण
निश्चितपणे केला पाहिजे. आपल्या वाट्याला जे जे काही कर्म आलेली आहेत. आता समजा पालकांनी मुलाला शिकवलेलं आहे, सगळ्या गोष्टी सगळं दिलं आहे, म्हणजे योग्य वेळी शाळेची फी भरलेली आहे, योग्य वेळी ट्युशनची पण फी भरलेली आहे, म्हणजे त्यांनी कर्म केलेलं आहे पालकांनी. परंतु त्या मुलाने नाही कर्म केला, अभ्यासच नाही केला तर काय होणार मग? ते त्याला काय उपयोग होणार नाही. म्हणजे त्याचं नुकसान त्याचं आहे, त्याचंच आहे, आणि परत पालकांचं सुद्धा नुकसान आहे. म्हणून प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा. काही वेळेला अशी परिस्थिती असते की पाल्य जो असतो तो शिकणारा असतो, पण पालक त्याच्याकडे लक्ष देत नाही, किंवा बाप पिणारा असतो, त्याचंच त्याला काही भान नसतं. असंही सगळ्या गोष्टी होतात. परंतु म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाचा स्वधर्म जो आहे तो आपण काय केलं पाहिजे? पाळला पाहिजे. पुढे बघा, ऐसे होयतया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता कल्पांती सर्वता प्रतिगण हो. म्हणजे असं उन्मत्त जे वागणं आहे ते जर का त्यांनी केलं तर ती नाराजी कधीच सुटत नाही. कुठपर्यंत सुटत नाही? कल्पापर्यंत. म्हणजे तो काय करतो? जन्म घेतो, मरतो, परत जन्म घेतो, परत मरतो, आणि हाडाहाडीचं जीवन त्याच्या नशिबाला येतो. बघा, एका ठिकाणी तुकोबारायांनी असं म्हटलंय की भोगे कळो येतील मागील जन्म. बघा आता हर्षसाहेब, आता तुम्ही हे जे भोग भोगताय आता सध्या, याचं कारण असं आहे की मागे तुम्ही चांगलं कर्म केलेलं आहे, म्हणून आज तुमच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी आहे. आता तुम्ही मागचं कर्म केलं नसेल चांगलं तर आता नाहीच मिळणार आहे. आणि शहाणपण हे कोणीच कोणाला शिकवत नाही, बघा लक्षात ठेवा. संचित बरोबर, कुठून घातलं बरोबर, एकदम संचित. मनोनी निजवृत्तीनं सांडावे इंद्रिये बरळ नेदावी ऐसे प्रजाती शिकवी चतुराननु. मग ब्रह्मदेव प्रजेला काय सांगतोय? तुम्ही निज वृत्ती म्हणजे तुमचा आचार तुम्ही बिघडू देऊ नका, सदाचाराने वागा, आणि काय करा? इंद्रिय बरळो नेदावी, म्हणजे इंद्रियांना स्वैराचाराकडे नाही हे करायचं, इंद्रियावर काय करायचं आहे? आवरण घालायचं आहे, कंट्रोल करायचं आहे. आणि मग काय होणार आहे? मग तुम्हाला स्वधर्म आपोआप तुमच्याकडून गाडणार आहे. चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव, असं ब्रह्मदेवाने प्रजेला सांगितलेलं आहे. पुढे बघा, आता हे परत पटवण्यासाठी ज्ञानोबराय काय म्हणतात आपल्याला? परत एखादं एक उदाहरण देत आहेत. जैसे जळाचरा जळ सांडे आणि तक्षणी मरण मांडे हा स्वधर्मतेने पाडे विसंबो नये. बघा, मासा जर का पाण्याच्या बाहेर काढला तर तो किती वेळ जगतो? जगतच नाही, लगेच तडफडतो. तसं आहे स्वधर्माचं ना आपलं नातं. स्वधर्म आपल्याकडून गेला तर लगेच आपल्याला संकट आपल्या मागं लागतात. परंतु ती संकट काही वेळेला समजतात, काही वेळेला समजत नाही. म्हणून आपण स्वधर्माची जी कास आहे ती आपण सोडली नाही पाहिजे. त्याच्यातली आता शेवटची ओवी बघा कशी आहे. मनोनी तुम्ही समजते आपुलाल्या कर्मी उचते निरत व्हावे पुढती पुढती म्हणितसे मने पथसे. म्हणजे ब्रह्मदेव प्रजेला सांगतायत की तुम्ही समस्त प्रजाजनाने काय करायचं आहे? कर्म, उचित कर्म करायचं आहे. आणि कसं करायचं आहे ते? निरत म्हणजे निरंतर 24/7 365 म्हणजे असं नाही की मी आज चांगला वागलो आणि उद्या मी काय पण करेन, असं नाही. म्हणजे जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत
आपण स्वधर्माची कास सोडली नाही पाहिजे. निरत, बघा शब्द काय आहे, निरत म्हणजे निरंतर, कायम, कंटिन्युअस. आणि अशा प्रकारे या म्हणजे श्लोकाचा आपण बघितलं की मेन उद्देश असा आहे की भगवंत अर्जुनाला म्हणतात की चोर कोणाला म्हणायचं. त्याच्या अनुषंगाने ज्ञानोबरायाने आपल्याला जीवनाला लागतील अशा या ओव्या सांगितलेल्या आहेत. आणि उद्याचा जो आहे तो उद्या आपल्याला 13वा श्लोक आहे. आणि तो अन्नग्रहण हा सुद्धा कर्मयोगाचा भाग आहे. आपण जे अन्नग्रहण ते सुद्धा कर्मयोगाचा भाग आहे. त्याचं विश्लेषण भगवंत पुढच्या श्लोकात करतो. कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सर्व संतन की जय. आपले माता आता विश्वात्मके देवे तेने वाक्यज्ञ पुरुषावे दोषोनी मददावे पसाय दान हे ते फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो वृथा परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर धावो विश्वसधर्म सूर्य पाहो जो जे वांशील तो ते लाहो प्राणीजात वर्षज सकळ मंगळी ईश्वरिष्टांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू दया बुध तला कल्पतरूचे हरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सुविरे बुधू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी भजदिद हरिकृती अखंडित आणि ग्रंथो विजये विशेष लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावेजी एक मने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देव सुखिया दान येणे वरे ज्ञान देव सुखिया येणे वरे ज्ञान देव सुखिया. हरि ओम शांती शांती.